नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ. खरात विरोधात आणखी 3 नवीन गुन्हे दाखल. लैंगिक अत्याचार प्रकरणात खरात विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद. भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार. खरातला सकाळी न्यायालयात हजर करणार. खरात संदर्भात नवीन गुन्हे समोर येत असल्यानं पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर. भोंदू खरातनं अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केल्याचं समोर. या संदर्भात चौकशी सुरू. कुणालाही सोडणार नाही. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नाशिकमध्ये खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचकडून तपासणी. कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयाची तपासणी. पीडित महिलांसमोर पोलिसांकडून गुन्ह्यांचा पंचनामा. खरात प्रकरणानंतर अनिसच्या मुक्ता दाभोळकर पोलीस महासंचालकांची भेट घेणार. खरात प्रकरणात जादूटोणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यातील नियमाची अंमलबजावणी होत नसल्याचं निवेदन देणार असल्याची माहिती. भोंदू अशोक खरातकडून नकली साप आणि वाघाच्या कातड्याद्वारे भाविकांची लूट. एसआयटी तपासात खरातचा पर्दाफाश. नकली रत्न आणि दैवी शक्ती असल्याचाही दावा. शिर्डीतील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या कोट्यवधींच्या मालमत्तेनंतर आता त्याच्या उद्योग व्यवसायातील भागीदाराचाही खुलासा. निमगाव शिवारात 48 गुंठे परिसरातील सिल्व्हरलोक लॉनमध्ये भागीदारी. भोंदूबाबा खरातवर गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता. संतती प्राप्तीसाठी खरातनं उपाय केले होते. 7 महिन्याच्या गर्भवतीवर अत्याचार केल्याचीही तक्रार. भोंदूबाबा खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांची चौकशी. वॉचमन आणि कर्मचाऱ्यांसह मंदिरातील पुजाऱ्यांचीही चौकशी. एसआयटी तपासात भोंदूबाबा खरातबद्दल अनेक खुलासे. अशोक खरात व्यक्तिगत कसा होता माहिती नव्हतं. एकनाथ शिंदे आणि मी मंदिरात फक्त दर्शनासाठी गेलो होतो. खरातसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण. भोंदूबाबा खरातला भेटलेल्यांनी HIV टेस्ट करा. भोंदूबाबाला साथ देणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे. भोंदूबाबाला जे कोणी भेटले त्यांचे CDR तपासले पाहिजे. विजय वडेट्टीवार यांची मागणी. भोंदूबाबांना गरिबांच्या जमिनी लाटल्यात. आमच्यावर पाणी दिल्याचे काहींनी आरोप केले. मात्र पाणी कोणाच्या दबावामुळे दिलं याचीही चौकशी करा. ठाकरेंच्या सेनेचे अनिल परब यांची सभागृहात मागणी. एप्स्टीनलाही मागे टाकेल असं खरातचं काम. खरातसोबत असणाऱ्या सर्व मंत्री आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे. खरातसोबत असणाऱ्यांना 6 आरोपी करणं गरजेचं. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी. राज्यभरातील भोंदूबाबांचं सरकार काय करणार? भोंदूगिरीच्या विरोधात शासनानं मोहीम राबवली पाहिजे. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांनी सरकारला सवाल विचारत केली मागणी. रुपाली ठोंबरे यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करा. तृप्ती देसाईंची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे मागणी. तर खरात प्रकरणात रुपाली ठोंबरे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे. वाचाळवेर प्रवक्त्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ शकते. तृप्ती देसाईंची टीका. तृप्ती देसाई मिरगावमध्ये जाणार. अशोक खरात महिलांचं लैंगिक शोषण करायचा त्या ठिकाणांना भेट देणार. तृप्ती देसाई एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची दुपारी भेट घेणार. भोंदू अशोक खरातला अटक करणाऱ्या पोलिसांचा पोलीस आयुक्तांकडून सत्कार. बंगल्यात चोर घुसल्याचं सांगत पोलिसांनी भोंदू खरातला ताब्यात घेतलं होतं. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी भेट. सूत्रांची माहिती. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची शक्यता. शिंदेंच्या शिवसेनेनं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. संपूर्ण प्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल आणि त्या आधारे कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधानसभेत आश्वासन. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी साध्या वेशातील 100 पोलिसांनी रोखलं. पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत जखम झाली. मंत्र्यांवर अरेरावी करणाऱ्यांवर कारवाई करावी. शंभूराज देसाईंची मागणी. पोलिसांनी सातारा झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद भाजपला भेट दिलं. साताऱ्यातील राड्यावर मंत्री शंभूराज देसाई यांचा पोलिसांवर गंभीर आरोप. मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून. आरोपीला पकडावं तसे पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेले. सातारा झेडपी वाद प्रकरणावर उपमुख्यमंत्री शिंदेंचे सभागृहात खडेबोल. राज्याच्या इतिहासात अशी परिस्थिती पहिल्यांदा पाहिली असंही वक्तव्य. जैसी करनी वैसी भरणी. शिंदे गटात सर्व डरपोक लोक. त्यांना फाईली दाखवल्या जातील. सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंची टीका. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं निलंबन करावं. पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचे उपसभापतींचे निर्देश. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी CCTV फुटेज मागवलं. उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरून दूर करा. ठाकरेंच्या सेनेचं सभापतींना पत्र. विधान परिषदेत या संदर्भात ठाकरेंच्या सेनेकडून प्रस्ताव मांडला जाणार. सूत्रांची माहिती.
साताऱ्यात पोलिसांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही. निलेश राणे यांचं वक्तव्य. चौकशीतून काय बाहेर येतंय ते पाहावं लागेल. चौकशीत काही वेडवाकडं बाहेर आल्यास शिवसेना स्टाईलनं हँडल करू, निलेश राणेंचा इशारा. साताऱ्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. पोलीस कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतात. या सगळ्या विरोधात आंदोलन करून न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा शशिकांत शिंदेंचा इशारा. विधान भवनाच्या प्रांगणात विजय वडेट्टीवार आणि जयकुमार गोरे यांच्यात शेकहँड. सध्या ही भेट चर्चेत तर कैसा हराय असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी शंभूराज देसाईंना डिवचलं. अपहरण झालं ही खोटी तक्रार आहे. बापू शिंदेंचं वक्तव्य. तर मतदानापासून दूर ठेवण्याचं पोलिसांचं हे षडयंत्र होतं. माझं अपहरण झालं नाही याची क्लिप मी एसपींना पाठवली होती. बापू शिंदेंचं स्पष्टीकरण. कमिशनचे 35 कोटी कार्यकर्त्यांना दिले. जे कार्यकर्ते सायकलवर फिरायचे ते फॉर्च्युनरमध्ये फिरतात. संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य. तर कामाचे पैसे बोलण्याऐवजी कमिशनचे पैसे बोललो. संजय गायकवाड यांच्याकडून सारवासारव. भाजप नेत्यांवर टीका करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली. मित्रपक्षानं कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यास गाठ माझ्याशी. संजय गायकवाड यांची नाव न घेता आमदार श्वेता महालेंवर टीका. बुलढाण्यात भाजप नेत्यांवर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली. मित्रपक्षानं कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यास गाठ माझ्याशी. संजय गायकवाड यांची नाव न घेता श्वेता महालेंवर टीका. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी. राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांची विधानसभेत मागणी. तर VSR कंपनीवर कुणाचा वरद हस्त. दादांच्या विमानाचा पायलट शेवटच्या क्षणी का बदलला. यासह ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या पायलटची नार्को टेस्ट करा. चेतन तुपे यांची मागणी. वाशिमचे भाजप आमदार राजू पाटील यांच्याकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल. निराधार आरोपांवर वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण न दिल्यास आणि माफी न मागितल्यानं दावा दाखल केल्याची राजू पाटील यांची प्रतिक्रिया. रायगड झडपीच्या समिती सभापती पदाची निवड बिनविरोध. रायगडमध्ये महायुतीतील सत्ता समीकरण स्पष्ट. महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी शरद पवारांकडून मुंबईच्या YB चव्हाण सेंटरमध्ये स्नेहभोजनाचं आयोजन. स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मविया नेत्यांची उपस्थिती. शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा. महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवारांनी राज्यसभेवर जावं यांची इच्छा होती. शेकापच्या जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपच्या नगरसेवकांचं आंदोलन. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बंधूंसह बहीण आणि वहिनीचं आंदोलन. राज्य सरकारनं स्थगितीचे निर्देश दिले असतानाही आकांक्षी शौचालयाचं काम सुरू असल्यानं भाजपचे नगरसेवक आक्रमक. मुंबईतील भाजपचे नगरसेवक करणार वॉर्ड निहाय SIR. मुंबई महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांची बैठकीत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचं मार्गदर्शन. नगरसेवकांची मासिक सभेत पक्षाची पुढची भूमिका आणि नियोजनाबाबतही चर्चा.